आणि आता देशवासियांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण चालू वर्षामध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये 90.43 वर जाऊन पोहोचलाय, तर बुधवारी 90.15 वरती तो बंद झालेला होता. सध्याच्या वर्षामध्ये रुपयाची घसरण ही आता जवळपास 5.5% असून त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आघात बसण्याची शक्यता वाढली आहे. रुपयाच्या कमकुवतीमुळे भारताचा आयातीवरील खर्च देखील वाढणार आहे, ज्यामुळे इंधन खरेदीवरही त्याचा विपरीत प्रभाव जाणवू शकतो. तसंच कंपन्यांना लागणारा कच्चा माल, सुटे घटक, धातू आणि रसायन यांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची भीती असल्यानं उत्पादन खर्च वाढेल आणि परिणामी उत्पादित वस्तूंच्या किमतींमध्ये देखील वाढ होऊ शकते. बरं, सातत्यानं परदेशामधून निधी बाहेर जाण्याच्या कारणानं रुपयावरती दबाव वाढलेला असून 1 जानेवारी 2025 रोजी 85.70 असलेला डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा दर हा आता 90.43 पर्यंत जाऊन पोहोचलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.